नांदूर मध्यमेश्वरमध्ये घडलेली ही घटना केवळ एका पाळीव कुत्र्याची नाही, तर नात्यांतील निस्वार्थ प्रेमाची जिवंत कहाणी ठरली आहे. घरातील लाडकी कन्या सिद्धी शिंदे विवाहानंतर सासरी गेली आणि तिच्या विरहाने घरातील मुक्या जीवानेही 2 दिवस अन्न-पाण्याचा त्याग केला. बोलता येत नसतानाही त्या कुत्र्याच्या डोळ्यांत ताईसाठीची ओढ स्पष्ट दिसत होती. लग्नाच्या गडबडीत सगळे व्यस्त असताना तो मात्र दारात बसून तिची वाट पाहत राहिला. भाकरी समोर ठेवली गेली, पाणीही ठेवले गेले, पण त्याने काहीच स्पर्श केला नाही. जणू त्याच्या मनालाच आपल्या लाडक्या साथीदाराच्या जाण्याची वेदना झाली होती. आणि मग तिसऱ्या दिवशी सिद्धी माहेरी परतली. तिला पाहताच त्या मुक्या जीवाचा आनंद ओसंडून वाहू लागला. तो तिच्या अंगावर उड्या मारू लागला, शेपूट हलवत तिच्याभोवती फिरू लागला. अखेर सिद्धीने स्वतःच्या हाताने पोळी भरवल्यानंतरच त्याने अन्न ग्रहण केले. प्राणी बोलत नाहीत, पण प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज नसते. याची हृदयस्पर्शी जाणीव करून देणारी ही घटना सध्या परिसरात भावनिक चर्चेचा विषय ठरत आहे. माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं किती निरागस, जिव्हाळ्याचं आणि प्रामाणिक असू शकतं, याचं सुंदर उदाहरण नांदूर मध्यमेश्वरमध्ये पाहायला मिळालं. राहुल कुलकर्णी, ब्युरो रिपोर्ट, निफाड.